नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आमचं आज काहीच ठरलं नव्हतं इथे यायचं, पण अद्वैतचं खूप इच्छा होती की त्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे. तो 2 दिवसापासून म्हणत होता की मला बाहेर घेऊन चला, बाहेर घेऊन चला. तर आमचं काही ठरलं नव्हतं जायचं, पण वेळेवरच ठरलं. आणि नंतर पहा किती उशीर झाला होता आम्हाला यायला. इथेच 2:30 वाजले होते, कारण आम्ही 1-1:30 वाजताच घरून निघालो होतो. आणि आम्ही आलो आहे भवानी टेकडीवर दिग्रसला भवानी मातेचं मंदिर आहे छान, आणि वन उद्यान पण आहे तिथे. तर मग आर्णीवरून काय 25-30 किलोमीटर असेल. तर मग कुठे जायचं, काय जायचं असं ठरवता म्हटलं जाऊ दे आता भवानी टेकडीवरच जाऊ. अद्वैला खेळायला पण भेटते. मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी भवानी टेकडी कुठे आहे ते, तर तिथेच आलो आहे. त्याला थोडंफार खेळणं वगैरे होते म्हणून मग इथे आलो. आणि आता मार्गशीर्ष महिना आहे म्हणून मग देवीची ओटी पण भरायला मी सगळं सामान येताना घेऊन आले होते. जे काही नव्हतं माझ्याकडे ते मी मार्केटवरून आणलं येताना. आणि सगळं मस्त छान आलो, पोचलो इथे आणि देवीची ओटी वगैरे सगळी भरून घेत आहे. खूप सुंदर देवी आहे. इथे आल्यावर खूप छान वाटते. आणि पवित्र महिन्यात आलो आहे, म्हणजेच मार्गशीर्ष महिना, देवी देवतांचा हा महिना आहे. देवी खरं खास म्हणजे हा देवींचा महालक्ष्मी मातेचा देवीचा महिना आहे. तर म्हणून मग म्हटलं की आता चाललोच आहे आपण, तर देवीची ओटी वगैरे भरून घेऊ तिथे. आणि इथे येऊन पोचलो. देवीची छान मस्त अशी ओटी वगैरे भरली. बघा किती सुंदर दिसते. मागच्या वेळेस आलं होतं तेव्हा हे चांदीचं जे आहे वरचं जशी हे काय म्हणते त्याला, मला सांगता येत नाही, हे जे आहे ते दाखवत आहे मी ते नव्हतं. पण ह्यावेळेस जे ते मंदिर आहे ना ते छान चांदीचे आणि सजवलेलं होतं, कारण की ती थोडीफार सुधारणा झाली आहे. आणि पुसदचे जे आहे त्यांनी बनवलं आहे ते संतोष तोंडलवार काहीतरी असं नाव आहे त्यांचं. त्यांनी हे म्हणजे नवरात्रीच्या पिरियडमध्ये त्यांनी हे बनवलेलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. देवीला छान असं मंदिर झालेलं आहे आणि एवढं छान वाटते तिथे गेल्यावर, प्रसन्न वाटते. आणि 2025लाच हे बनवलं होतं, म्हणजे दुर्गादेवीच्या पिरियडमध्ये काहीतरी आहे ते बनवलेलं आहे. आणि इथे ओटी वगैरे भरली, दर्शन घेतलं छान मस्त. तिचे ते आजोबा आहे ते पण खूप छान बोलले. आणि मस्त छान असं प्रसन्न मंदिर आहे. आणि कुठे जा अद्वैत मस्त, तर तुम्हाला माहीत आहे कमी होत नाही. त्या आपाजींनी पण खूप छान असं पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत त्या समजवून सांगितल्या. आणि त्या मंदिराच्या साईडनं असे सगळे देवी देवतांचे इथे मूर्त्या वगैरे आहे. पिंड आहे, विठ्ठल रुक्माई आहे, तुकाई माऊली आहे, त्यांचा पण छान मस्त असं मूर्त्या स्थापना केलेल्या आहे तिथे. खूप छान वाटते तिथे गेल्यावर. हिरवळ आहे, कारण की दिग्रसच्या बाहेर आहे मंदिर, 2-3 किलोमीटरवर आहे. खूप सुंदर वाटते, मन प्रसन्न वाटते. आणि हिरवळ खूप जास्त नाही, आत्ताच्या सीझनमध्ये हिरवळ तर खूप तुम्हाला माहितीच आहे, गुलाबी थंडी आणि हिरवळ आहे. खूप मस्त वाटते तिथे गेल्यावर. बघा किती छान असं मस्त प्रसन्न वातावरण आहे. आम्हाला थोडाफार उशीर झाला होता, म्हणजे 2:30-3 वाजलेच होते आम्हाला तिथं जायला, पण तरी पण 2-3 तास अद्वैने छान अशी तिथं मजा केली, एन्जॉय केला. आणि नंतर ते वन परिक्षेत्र जे उद्यान आहे आणि हे मंदिर आहे थोडंफार अंतर आहे. पहिले त्या उद्यानवरूनच आतमध्ये मंदिरात जावं लागते. पण तिथं जाऊन पहिले मंदिरात पूजा वगैरे केली, नंतर मग आम्ही वर आणि शंकराची पिंड आहे, शंकराचं वर मंदिर आहे, तिथं नाही गेलो आम्ही ह्यावेळेस. म्हणजे खालीच जे काय आहे ते खालीच पूजा वगैरे केली. आणि अद्वैला पण खेळायचं होतं, त्याची गडबड चालू होती, म्हणून मग आम्ही इथे वन परिक्षेत्र उद्यानमध्ये आलो आहे. खूप सुंदर आहे. बघा किती गर्दी आहे, भरपूर सारी गर्दी आहे तिथे. आणि तिथं ट्रिप पण आली होती, छोट्या मुलांची ट्युशनची का शाळेची ट्रिप काहीतरी ते पण आली होती. आणि हे आहे. आणि इथे पार्किंगसाठी खूप मस्त साईडनी जागा वगैरे आहे, पार्किंगचा काही इश्यू नाही. आणि जागा एवढी भरपूर आहे का तुम्ही किती वेळ पण खेळू शकता तिथे, कुठं पण. म्हणजे छान असं पार्किंगसाठी गाडी ठेवायला जागा आहे. बाकीचे उद्यानचे जे काय आहे ते पण कामं चालू आहे, परिपूर्ण झालेलं नाही आहे. पण मागच्या वेळेस आलं तर तेवढंफार कामं नव्हती होऊन, पण यावेळेस खूप सुंदर झालेलं आहे. सगळे कामं झालेलं आहे त्या गार्डनची. आणि एक्स्ट्रा गार्डन अजून दुसरीकडे पण गार्डन करणं सुरू आहे तिथेच, ते पण काही दिवसांनी चालू होईल. बघा, साहसी खेळ उद्यान भवानी टेकडी वन परिक्षेत्र दिग्रस असं इथचे हे नाव आहे. आणि तिथचे फुलं झाडं जे काही छोटे छोटे टायगर्स हे ते जे काही ठेवलेले आहे तिथे खूप मस्त वाटतं. अद्वैने तर खूप जास्त इथं एन्जॉय केला. तर मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा आम्ही मैत्रिणी आलो होतो,
पुढच्या वेळेस आमचा असा प्लॅन आहे की आम्ही डबल एकदा यायचं, पण ह्यावेळेस अद्वैची खूप जास्त हट्ट असल्यामुळे त्याला कुठेतरी बाहेर जायचंच होतं. तर अद्वैच्या बाबांनी पाहिलं नव्हतं, तर चला म्हणे आपण तिथंच जाऊन या, माझं पाहणं पण होते, देवीचं दर्शन पण होते आणि अद्वैचं खेळणं पण होते. म्हणून अशाच पद्धतीने इथं आलो होतं. बघा अद्वैचं काय चालू आहे इथे, त्याचं काही ना काही चालू असते. आई माझा फोटो काढ, आई माझा व्हिडिओ काढ, मी असं असं करेल तो सांगत असतो. म्हणून अशाच पद्धतीने त्याचा व्हिडिओ वगैरे घेतला. खूप जास्त प्रमाणात तिथे गर्दी होती, कारण की मुलांची सहल वगैरे आली होती आणि जे काही दिग्रजवरून 2-3 किलोमीटर असल्यामुळे तिचे जे लोक आहेत ते पण इथं येऊन संडे होता म्हणून ते पण सगळेजण इथं येऊन एन्जॉय करतात त्यांच्या मुलांना वगैरे घेऊन. बघा फाउंटन वगैरे किती मस्त आहे इथे, खूप सुंदर आहे. पुढे व्हिडिओ मी तुम्हाला सगळं दाखवेलच. पहिले अद्वैला थोडी भूक लागली होती, त्याला थोडंफार खायला दिलं, बसलो थोडा वेळ इथे. त्याचं म्हणजे चालू होतं की मला ते बिस्किट वगैरे आणले आहे तू, ते मला दे इथे खायला. मग त्यांनी खाणं पिणं सगळं तो करत होता आणि मी इथे बसत परत तो तिकडे टायगरकडे गेला. तिथे जाऊन त्यांनी थोडा वेळ टाईम स्पेंड लागला, तू म्हणे काढ सगळं. मग मी इथे खाणं म्हणजे बसतो थोडा वेळ खेळतो आणि यांचे मित्र भेटले होते यांना, जे अमरावतीचे आहे. बघा काय योगायोग आहे, आम्हाला माहीत नाही ते इथे राहतात, त्यांना माहीत नाही आम्ही इकडे राहतो. तर एका ठिकाणी भेट झाली, पण ते म्हणत होते की अशी भेट व्हावं आपली अशा पद्धतीने. तर त्यांची इथे दोघांची भेट झाली, त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. मग म्हटलं अद्वैला की चल मी तुला बाहेर फिरवून आणते इकडे. आणि ते त्यांचे मित्र आहे ते अमरावतीचे आहेत, दिग्रसला त्यांना नोकरी लागलेली आहे, जे क्लासमेट आहे ते म्हणजे एका हॉस्टेलमध्ये त्यांचे रूममेट्स वगैरे आहे ते. तर त्यांना अशा पद्धतीने भेटले. ते म्हटलं त्यांच्या पूर्वीच्या गोष्टी चालू होत्या ज्या काही होत्या त्या ते गोष्टी करत होती. मी म्हटलं अद्वैला तुला मी बाहेर इकडे फिरून आणते तोपर्यंत, बाबाचं त्यांच्यासोबत भेटणं वगैरे होतपर्यंत. आणि मग बघा इथे सगळेजण जे इथे लहान मुलांसाठी खेळणे बनवले होते जे आहे ते मोठेच लोक खेळतात. ते काय असं म्हणजे वेगळंच आहे की जे लहान मुलांसाठी एन्जॉय करायला ते मोठ्या माणसंच बसून झोपाळा वगैरे हे सगळं खेळत आहे. तर लहान मुलांना खेळण्याला चान्स तरी देत नव्हते ते, अशी व्यवस्था झाली होती. मग 1-2 ठिकाणी मला बोलावंच वाटलं म्हणून मी बोलली त्यांना की बा मुलांना तर चान्स द्या खेळायला. तर अशा पद्धतीने अद्वै छान मस्त एन्जॉय करत होता आणि आमचं काही नव्हतं, आमचं बसून फक्त त्याच्याकडे पाहणं चालू होतं, कारण की त्याला एन्जॉय करायचं होतं सगळ्या गोष्टी. आणि मुलांकडे खूप जास्त अशा ठिकाणी खूप जास्त प्रमाणात लक्ष द्यावं लागते, कारण की लहान मुलं आहे सगळ्याच ठिकाणी भांडणं वगैरे होऊ शकते आणि कधी कोणाला कोणाच्या हातचं लागू वगैरे शकते. म्हणून मग इथे अद्वैकडे जास्त प्रमाणात लक्ष देणं चालू होतं. आणि इकडे हे गेम चालू होते, आम्ही ह्या साईडने आले होते. बघा इथं छान किती मस्त ट्रेकिंग वगैरे चालू आहे. आणि मुलाला अशा ठिकाणी तर मुलांना आणलंच पाहिजे आवर्जून, कारण की त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होते आणि 4 चौकात गेले की त्यांना आपोआपच डेअरिंग येते आणि सगळ्या गोष्टी शिकायला सुरुवात होते. अशा पद्धतीने अद्वै छान मस्त असा एन्जॉय करत होता. त्यांना खेळायचीही घाई, बसायचीही घाई आणि सगळं काढून ठेवायची सुद्धा घाई. म्हणजे हे खेळू का, ते खेळू, ते खेळू का, हे खेळू, असं त्याच्यासोबत घडलं होतं. बघा प्रत्येक ठिकाणी थोड्या वेळ खेळत होता. मस्त असा त्याचा एन्जॉय चालू होता आणि त्याला आम्ही मनसोक्त अशा पद्धतीने खेळू दिलं की खेळ, तुला जसं खेळायचं आहे तसा धिंगाणा करायचा तसा तू धिंगाणा कर. मला तिथं खूप जास्त झाडं आवडली होती, 1-2 वेल आवडली म्हणून मी तिथूनही असंच तोडून घेतलं होतं.
कोणाचं लक्ष आम्ही नसताना इथे चढलो भवानी होतो. टेकडीवर आलो आहे. तुम्ही मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की भवानी टेकडी मी शेअर केलं होतं. पण आता इथे नाही का नवीन मस्त अशा जे आहे खेळणे वगैरे लहान मुलांचे ते खूप छान असे चालू झालेले आहे. कोणाला यायचं असेल तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही नक्की येऊ शकता आणि खूप प्रशस्त आहे, खूप मस्त आहे. अद्वैची तर सारखी मजा चालू आहे आणि 5 मिनिट असं बसू देत नाही, बोलू देत नाही, काही शेअर करावं म्हटलं तुमच्यासोबत की सारखं त्याच्या मागे राहावं लागतं आहे. तो खेळून राहिला तर आणि एवढी हिरवळ आहे, एवढं मस्त छान वाटत आहे इथं. म्हणजे सगळीकडे हिरवं आहे कारण की आत्ताच जस्ट आता हिवाळा चालू झाला आहे. थंडी हिरवळ खूप छान आहे आता इथे. खूप मस्त वाटत आहे इथे आल्यावर आणि सगळीकडे मस्त मुलं वगैरे सगळे छान खेळत आहे. मुलांपेक्षा जास्त मोठे माणसं जास्त इथे एन्जॉय करत आहे. लहान मुलांच्या खेळणी आहे पण म्हणजे जे आहे मोठे माणसं जे बाया वगैरे आहे त्या जास्त एन्जॉय करून राहिल्या. खूप झोकं वगैरे आहे आणि जे मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला भवानी टेकडीचं दाखवलं होतं की ते काही खेळणी म्हणजे जे आहे ते खेळण्या वगैरे चालू व्हायचे होते. पण आता खूप मस्त चालू झालेलं आहे सगळंच आणि खूप मस्त वाटत आहे, छान वाटत आहे इथं आल्यावर. आणि मला येताना असं वाटलं तर जाऊ दे ना, काय जाते आता आपण पाहिलेलंच तर आहे ते. पण त्याची इच्छा होती की आज कुठंतरी, आज संडे आहे तर मला कुठंतरी ने. तर म्हणून मग आणि वेळेवरच प्लॅन ठरला आमचं की चला आता इकडे जायचं म्हणून. तर इथं आलो. खूप मस्त, खूप एन्जॉय करत आहे इथे तो. आणि त्याचा आता 4 वाजले पण त्याची बिलकुल इच्छा नाही इथून जायची. तर बघू पुढं काय आहे, काय करणार आहे तो, किती वेळाने निघणार आहे आणि काय वस्तू आहे. अजून तर अर्ध मी पण सुद्धा पाहिलेलं आहे, अर्धच पाहिलं कारण की तो खेळ त्याचा सतत त्याच्याच मागे आहे. मी पण आहे आणि हे पण आहे. म्हटलं थोडा वेळ मी बसते आता 5 मिनिट, तुम्ही त्याच्या मागे राहा. तर म्हणून मी तर बसली आहे आणि ते आहे त्याच्या मागे. तर म्हणून मी म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावं म्हणून मी तुमच्यासोबत बोलत आहे. इथे खूप सुंदर आहे. जर कोणी इथे आर्नीला किंवा आर्नीच्या जवळपास इथं कोणी इथे आर्नीला किंवा आर्नीच्या जवळपास इथे कोणी राहत असेल तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना इथे एका दिवसासाठी घेऊन येऊ शकता. कारण की खूप छान मनोरंजन आहे. फक्त एक आहे की इथं खाण्यापिण्याचं प्रॉब्लेम आहे. म्हणजे काहीच भेटत नाही इथे कारण की हे दिग्रजच्या बाहेर आहे. तर तुम्ही प्यायचं जे सामान आहे ते तुम्हाला सोबतच आणावं लागेल. पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टींची व्यवस्था आहे गार्डनमध्ये, फक्त खाण्याची व्यवस्था नाही आहे. तर ते तुम्हाला सोबतच घेऊन यावं लागेल. तर म्हणून अशाच पद्धतीने आहे. खूप मस्त मंदिर आहे. यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे कुठंच संडे आहे आणि तुम्ही बाहेर ठिकाणी कुठं जास्त वेळा जाऊ शकत नाही. एका तासाचंच जर तुम्हाला म्हणजे एका तासाच्या रनिंगवर जर तुम्हाला यायचं असेल तर हे खूप छान आहे. आर्नीवरून दिग्रज 25-30 किलोमीटर आहे हार्डली. तुम्ही येऊ शकता. आणि दिग्रज ते सगळ्याला माहीत आहे भवानी टेकडी म्हणून देवीचं मंदिर आहे इथे आणि खूप सुंदर मंदिर पण आहे. आता जे पुसत जे आहे काय संतोष तोंडलवार यांनी मस्त देवीसाठी चांदीचं म्हणजे मंदिर दिलेलं आहे त्यांनी भवानी मातेला. तर ते मी कसं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवेलच. पण खूप सुंदर आहे. चला तर मग अद्वैला बघते आता तो काय करता येतो. अशाच पद्धतीचे हे गार्डन आहे. मस्त छोटे मोठे मी इथे काही क्लिप्स घेतले होते कारण की यांना घ्यावं म्हटलं तर हे अद्वैच्या मागे होते आणि हे एवढं प्रोटेक्टिव्ह आहे की अद्वैला बिलकुल म्हणजे असं सोडत नाही. कुठे खेळणे वगैरे खेळत असेल तर हे त्यांची खूप जास्त काळजी घेते कारण की तो खूप जास्त धिंगाणा करतो. नुसता इकडे तिकडे पळत असतो म्हणून त्याची खूप जास्त प्रमाणात इथे काळजी घ्यायला लागते. कुठेही घुसतो, कसाही घुसतो आणि नुसता धडपडत असतो, एका ठिकाणी बिलकुल राहत नाही. म्हणून ते एवढे प्रोटेक्टिव्ह की त्याच्या मागे बिलकुल म्हणजे ते असताना त्याच्याकडे खूप जास्त प्रमाणात लक्ष देतात. आणि मला हे कधी नाही पटत त्यांचं की मुलांना थोडंफार मोकळं पण सोडलं पाहिजे, त्यांना त्यांच्या मनानं पण खेळू दिलं पाहिजे. चुकलं तिथं आपण सांगायचं, पडलं तसं तर पडू द्यायचं. तेव्हाच तो प्रत्येक गोष्टी शिकणार, पडणार, उठणार. मग त्याला माहीत होईल की आता इथे आपण पडलं त्या ठिकाणी आपण डबल जायचं नाही. आणि त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात समजायला लागेल की असं केल्याने असं होते बा. तर म्हणून मग इथं जास्त प्रोटेक्टिव्ह असणं हे पण मला आवडत नाही. म्हणजे आईवडिलांनी प्रोटेक्टिव्ह मुलांसाठी असलंच पाहिजे. पण काही ठिकाणी ज्या गोष्टी आहेत ते त्यांना स्वतः पण करू दिल्या पाहिजे असं मला वाटते. तर बघा नंतर आम्ही इथे
आता जायची वेळ आली होती. अद्वैत बाबा खूप घाई करत होते, कारण की आम्हाला रिटर्न यायचं होतं आणि थंडी पण खूप जास्त होणार होती, गाडीवर जास्त थंडी लागणार होती. म्हणून मग ते घाई करत होते आणि ते तिकडे गेले होते पाणी आणायला. तर म्हणून मग आम्ही एक साईडने इकडे आलो. म्हटलं चल पटकन आपण थोडा वेळ सगळं फिरून येऊ ते येतपर्यंत. आणि ते आल्यावर आम्हाला शोधत बसले होते आणि आम्ही मस्त इकडे तिकडे फिरत होतो दोघंजण. बघा किती मस्त आहे. मागच्या वेळेस तुम्हाला आठवलं, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल माझ्या, तर आम्ही इथे व्हिडिओ म्हणजे फोटोज वगैरे काढले होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या बघा. आणि खूप छान सुधारणा झाली आहे. तर आता आमचं रिटर्न यायची वेळ झाली होती आणि हे झाड बघा मला खूप जास्त आवडलं. चाफ्याचं बिलकुल म्हणजे त्याला नुसते फुलं आहे, एकही त्याला पान नव्हते. एक आधीच पानं असेल पण नुसते फुलं लागले होते त्याला, पण खूप मस्त वाटत होतं. आणि आम्ही आता इथे रिटर्न यायला निघालो होतो. अद्वैत बाबाला म्हटलं की व्हिडिओमध्ये येत आहे तर हाय तर करा सगळ्यांना. तर ते उभे राहून एका ठिकाणी हाय करत होते. तर असंच हासी मजाक करत आम्ही इथे मस्त आमचं जे एक दिवस आहे, अर्धा दिवस आहे, एक नाही म्हणता येईल, अर्धा दिवस आहे तो, तर आम्ही इथे मस्त असं स्पेंड केला होता. आणि मला हे एवढं जास्त आवडलं ही भवानी टेकडी, कारण सगळीकडे हिरवळ आहे आणि मेन म्हणजे फोटोज खूप छान मस्त निघते. आणि मग आम्ही इथे रिटर्न निघत होतो बघा. किती मस्त वाटत आहे आणि छान मस्त आजचा दिवस आम्ही खूप छान स्पेंड केला. एका ठिकाणी थांबलो होतो, तिथे चहा वगैरे घेतला, कारण की गाडीवर खूप जास्त थंडी लागत होती. आणि अद्वैत पण झोपला होता. पण म्हटलं छान तो अद्वैत उठते आणि आपण तिथे छान चहा घेऊ आणि रिटर्न यायला निघालो. चला तर मग बाय बाय.